चित्र आहे नालासोपारा पूर्वेमधल्या अग्रवाल नगरीतलं। आपली घरं डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाल्यामुळे या नगरीमधली अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत। इथल्या अनेकांच्या डोळ्यात आहेत आपली स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचे अश्रू। डम्पिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित असणाऱ्या 30 एकर भूखंडावरती या इमारती असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महानगरपालिकेला या इमारती पाडण्याचे आदेश दिले आणि इथल्या 41 अनधिकृत इमारती पाडण्यासाठी सध्या पालिका सज्ज झाली आहे। मेरे को रूम चाहिए, मैं कहाँ रहूंगी बच्चे के लेके? अगर अनलीगल था तो महानगर पालिका को घर पट्टी नहीं देना चाहिए था ना सर। कानून तो सब दिन के लिए बना है ना, आज से कानून नहीं है ना। लोग को यकीन ही नहीं था कि टूटेगा हम लोग की बिल्डिंग। 2006 मध्ये ही जमीन माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी बळकावली। 2010 ते 2012 या कालावधीमध्ये या जमिनीवरती बनावट बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र ओसी बनवून 41 अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या। यामध्ये 2000पेक्षा अधिक कुटुंब राहायची। त्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आणि सर्वात आधी काही धोकादायक इमारतींच्या पाडकामाला सुरुवात झाली। या ठिकाणी अंदाजे 400 ते 500 नागरिक राहत होते, पण महापालिकेने आवाहन केल्यानंतर विनंती केल्यानंतर बऱ्याच लोकांनी आपली सदनिका घरं खाली केलेली आहेत। काही नागरिक या ठिकाणी आता राहत आहेत, ते सुद्धा विनंतीला मान देऊन या ठिकाणी निघून ते बाहेर त्यांची ती सोय करतायत। त्याच्यामध्ये किती दिवस कारवाई चालली? 41 इमारती आहेत, काम मोठं आहे। महापालिका मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रसामुग्री मनुष्यबळ घेऊन आणि पोलिसांच्या मदतीनं या ठिकाणी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे। पुरेसा मनुष्यबळ आम्ही तो उपलब्ध करून दिलेला आहे। लोकांच्या इथे अनेक मीटिंग झालेल्या आहेत, त्यांची समस्या देखील समजून घेतलेल्या आहेत। त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने देखील त्यांच्याशी लायझनिंग ठेवलेलं आहे। सध्या कोणताही विषय वादग्रस्त नाही आहे। 7 इमारती शांतपणे तोडकाम सुरू आहे, पुरेसा फौजपाटा पण आहे। मात्र इमारती बांधल्यापासून आतापर्यंत पालिकेचे अधिकारी झोपले होते का? घरपट्टी, पाणी, रस्ते सगळ्या सुविधा दिल्या नंतर आता पालिकेला जाग आलीये का, असा सवाल इथल्या संतप्त स्थानिकांचा आहे। हमको रूम के बदले रूम चाहिए, हमारा रूम दे दो। थोड़ा हमारा जितना फीट है उससे मेरे को 1 फीट कम ही दे दो। मेरे को रूम चाहिए, मैं कहाँ रहूंगी बच्चे के लेके? और पालिका ने नगर पालिका ने हमें घर पट्टी भी दिया है। हम 12 साल से घर पट्टी भर रहे हैं, 12 साल से घर पट्टी भर रहे हैं। अगर अनलीगल था तो महानगर पालिका को घर पट्टी नहीं देना चाहिए था ना सर। हमें एक डर बना रहता। महानगर पालिका घर पट्टी दी, मीटर पास हो गया, पाइप पानी का भी पाइप हो गया है, रोड पे लाइट लग गया। अभी हम लोग को कैसे यकीन था? 3 साल से नोटिस भर रहे थे, हम लोग को यकीन ही नहीं था कि टूटेगा हम लोग की बिल्डिंग। उद्या सुद्धा इथली कारवाई सुरूच राहील असं दिसतंय। हे सारं कायद्यानं होत असलं तरी सुद्धा ज्यावेळी इमारती उभ्या राहतात, परवानग्या दिल्या जातात, तेव्हा महानगरपालिका नेमकं काय करत असते हा स्थानिकांचा सवाल सुद्धा तितकाच कळीचा ठरतो। सोबतच जमिनी बळकावून इमारती उभारणाऱ्यांवरती नेमकी काय कारवाई होणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे कोणतंही घर, जागा हे विकत घेत असताना, तिथे आपल्या कष्टाचे पैसे गुंतवत असताना आपण फसवले तर जाणार नाही ना, याची खबरदारी घेणं, याचं भान सुद्धा निश्चितपणे आपल्याला ठेवायला हवं। प्रभाकर कुडाळकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।